ड्रग पार्टीमध्ये अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि त्यांचे मित्र श्रीपाद यादव यांना अटक करून केलेल्या वैद्यकीय चाचणीत अल्कोहोल कन्झम्पशनचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत। दोघांनी मद्यपान केल्याचं प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे। कोकेनच्या सेवनासोबतच फॉरेन्सिकचे अहवाल यायला आता 7 दिवस लागतील। अटक केलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। आता एक मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। हायवेवर हातखंबा गावातील पुलावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली। मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मार्गावर गॅस गळती होत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मुंबई गोवा हायवेची वाहतूक सध्या ठप्प झाली असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। हायवेवर हातखंबा गावातील पुलावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गॅस गळती होते आणि त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मार्गावर गॅस गळती होत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अपडेट? नक्कीच रात्री 11:30च्या दरम्यान ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा जो कंटेनर आहे तो हातकंब्यानजीक पुलावरून खाली कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि त्यामुळे महामार्गावर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे। हा गॅस पलटी झाल्यानंतर याच्यामधून मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज होऊ लागलं, त्यामुळे गावातील जे रहिवासी होते त्यांना रात्रीच्या रात्री आजूबाजूच्या ठिकाणी हलवण्यात आले, कारण ह्या कंटेनरमध्ये गॅस गळती होत होती ती मोठ्या प्रमाणात होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणास्तव प्रशासनाने इथल्या लोकांना जे आहे ते इतरत्र हलवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच या ठिकाणावरची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे आता 7 तास झाले तरी देखील ठप्प आहे। या ठिकाणी रिकव्हरी व्हेकल देखील दाखल झाले आहे आणि हा गॅस दुसऱ्या कंटेनरमध्ये बसण्यासाठी भरण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रशासनाकडून सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे। एकंदरीतच पाहिलं तर ही वाहतूक जी आता ठप्प झालेली ही कधी सुरू होईल हे जरी सांगता येत नसलं तरी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी चालू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आता एक मोठी बातमी, प्रो गोविंदा लीगमध्ये यंदा जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा आहे। कारण 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झालं होतं। या मेळाव्यामध्ये जय जवान गोविंदा पथकानं वरळी डोम परिसरात सलामी दिली होती। तसंच राज ठाकरेंचा मीरा रोड दौऱ्यात देखील याच पथकानं सलामी दिली होती। त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा आहे। आणि माझं त्या पथकाला सांगणं, लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा। तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही विश्वविजेते होऊ शकता। 11-12 थर लावून तुमचा जो काही नेहमी प्रयत्न असतो तो, आणि तुमच्यावर जिथे जाल त्या ठिकाणची हंडी फोडून तुम्ही इतिहास घडवता। संपूर्ण महाराष्ट्र, सगळे TV चॅनल्स, अशी काही ठराविक पथकं आहेत त्यातले तुम्ही नंबर 1चे आहात की संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत असते की जय जवान पथक कुठली हंडी फोडणार आहे। आणि विश्वविक्रम करायला जे काही ठराविक संघ बोलवले जातात त्यामध्ये जय जवान पथक हे असतंच कुठल्याही परिस्थितीत गोविंदाचं, कळलं का? त्यामुळे या राजकारणाकडे दुर्लक्ष करा। छोट्या मनाचेच लोक असा विचार करू शकतात। दहीहंडीबद्दल एक प्रश्न आहे। प्रो गोविंदा लीग मध्ये जय जवान पथकाला सहभाग दिला नाही कारण